तिथे वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट जळीत कांड प्रकरणी येत्या 17 तारखेला आरोप निश्चित होणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिली। त्यानंतर 15 दिवसात प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे। आरोपीला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आलं होतं, मात्र आरोपीचा वकील गैरहजर राहिल्यानं 17 डिसेंबर ही तारीख देण्यात आली आहे। खटल्यातील प्रमुख साक्षी पुराव्यांची सुनावणी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे। एकतर्फी प्रेमातून फेब्रुवारी महिन्यात आरोपी विकेश उर्फ विकी नगराळेनं तरुणीवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला। आठवडाभर पीडितेवर उपचार सुरू होते, मात्र पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली। हिंगणघाट जळीत प्रकरणामध्ये आज आरोपीला न्यायालयात हजर ठेवण्यात आलं होतं। त्याच्या विरुद्ध सरकारतर्फे आम्ही न्यायालयात काही आरोप प्रस्तावित केलेले आहेत आणि म्हणून आज त्याचे वकील गैरहजर असल्यामुळे 17 तारखेला आरोपीच्या विरुद्ध आरोप निश्चिती होईल आणि त्याच्यानंतर लगेच 15 दिवसात या खटल्याची प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात आम्ही करू असं न्यायालयात सांगितलं। न्यायालयाने आमची विनंती मान्य केलेली आहे आणि खटल्यातील प्रत्यक्ष पुराव्याची साक्षीदारांची सुनावणी ही जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल।